SAS ग्रुप हैदराबादच्या सर्वेक्षणाच्या नुसार राज्यामध्ये महायुतीच्या 125 ते 135 जागा येण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 147 ते 155 जागांवरती विजय मिळू शकतो. यापूर्वी INS आणि मॅट्रिस प्री पोलच्या सर्वेक्षणातनं महायुतीला स्पष्ट बहुमत दर्शवलेलं होतं. पण सगळ्याच एक्झिट पोलमध्ये मराठवाड्यामध्ये महायुतीला फटका बसेल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ग्राउंड रिपोर्ट काय आहे, मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान कोणी किती ताकद दाखवून दिली आहे आणि मतदार हे नेमके कोणाला आकर्षित झालेत, त्यावरती कोण तळ्यात आहे आणि कोण मळ्यात आहे हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं सविस्तरपणे. पत्रकारांच्या आणि इतर सर्वे कंपन्यांच्या एक्झिट पोलमध्ये मराठवाड्यात भाजप महायुतीला फटका बसतोय असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जागांवरती भाजप युतीला फटका बसला. फक्त संभाजीनगरमधल्या एका जागेवरतीच उमेदवार विजयी झालेला होता. मग त्यामध्ये मराठवाड्यातील 46 जागांपैकी भाजप महायुतीला 17 ते 18 जागांवरती विजय मिळण्याची शक्यता आहे. इथे महाविकास आघाडीचं पारडं जड दिसून येत आहे. मवियाला मराठवाड्यामध्ये 27 ते 28 जागांवरती विजय मिळण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यांनी त्याचं मुख्य कारण सांगितलेलं होतं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी आपली भूमिका स्पष्ट करताना सुपडा साफ अशी घोषणा दिलेली होती. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सुद्धा सुपडा साफ ही घोषणा चांगलीच चर्चेमध्ये ठरली. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. विशेष म्हणजे अनेक मतदारसंघात मतदारांनी सुपडा साफ म्हणत भाजप महायुती विरुद्ध मतदान केलंय असे व्हिडिओज आणि फोटो सुद्धा अपलोड केलेले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा सुद्धा मनोज जरांगे पॅटर्न आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका हा भाजप महायुतीला बसेल असा अंदाज ह्या सर्वेक्षणातून दिसतोय. वास्तविक पाहता महायुतीच्या विरोधात मराठा समाजाचं मतदान गेलेलं असलं तरी सुद्धा ते महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये पडलेलंच असं नाही. त्यामुळे ह्याचा सगळ्यात जास्त फायदा हा अपक्ष उमेदवारांनाच झाला. ते अपक्ष उमेदवारी अर्ज 21 जागेवरती महायुतीच्या बंडखोरांचेच होते. त्यामुळे मतदान महायुतीच्या विरोधात जरी झालेलं असलं तरी सुद्धा अपक्ष उमेदवार हे पुन्हा महायुतीतच सामील होऊन महायुती भक्कम करण्याच्या बेतात आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर पूर्व आणि संभाजीनगर मध्य ह्या तिन्ही ठिकाणाहून जातीय समीकरण पाहता उमेदवारांची अधिकाधिक पसंती ही महायुतीच्या उमेदवारांनाच दिसतीये. पण संभाजीनगर पश्चिम मधल्या ऐनवेळी पेरलेलं वातावरण पाहिलं तर राजू शिंदे यशस्वी होत असलेले पाहायला मिळतात. तर सिडको महानगरचे अध्यक्ष संजय शिरसाट हे पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसत आहेत. संभाजीनगर मध्यमधनं किशन चिंतामणी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे प्रदीप जयस्वाल, संभाजीनगर पूर्वमध्ये इम्तियाज जलील ह्यांच्या मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाच्या नादात एक गठ्ठा अतुल सावेंना झालेलं मतदान हा विश्वसनीय विजय प्राप्त करून देऊ शकतो. त्यामुळे संभाजीनगर पश्चिम ही धोक्याची घंटा असेल तरी पण मध्य आणि पूर्व या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार भक्कम असल्याचं पाहायला मिळतं. तर ऐनवेळी अपघात झालेले पैठणचे उमेदवार विलास बापू भुमरे हे अंतिम टप्प्यामध्ये प्रचारासाठी उपस्थितच नव्हते. पण त्यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांचे वडील संदीपान भुमरेंनी घेतली. त्यामुळे प्रचार कुठेही थंडावलेला नव्हता. कार्यकर्त्यांची फळी, 25 वर्ष केलेली विकास कामं, कॅबिनेट मंत्री म्हणून उपलब्ध करून दिलेला निधी अशा सगळ्याच कारणांचा विचार केला तर मतदारांची पसंती दत्ता गोरडे ह्या नवख्या उमेदवाराला न राहता सहानुभूतीची लाट आणि विकास कामांच्या जोरावरती विलास भुमरे ह्यांचंच पारडं जड झाल्याचं दिसतंय. महायुतीच्या दिग्गज नेत्याचे मतदारसंघ सेफ आहेत तर नवख्या उमेदवारांचे मतदारसंघ काबीज करण्यावर महाविकास आघाडीनं दिलेला भर प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळाला. गंगापूर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपानं प्रशांत बंब यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीतील शरद पवार गटात ऐनवेळी प्रवेश केलेले सतीश चव्हाण यांना उमेदवार म्हणून निवडलं गेलं. सध्या एक्झिट पोलच्या नुसार सतीश चव्हाण यांना विजय प्राप्त होऊ शकतो असा अंदाज आहे. तर ग्राउंड रिपोर्ट आणि इतर काही कारणांचा विचार केला तर प्रशांत बंब हेच आघाडीवरती आहेत असं दिसतं. आणि असंच काहीसं सिल्लोड मतदारसंघात सुद्धा झाल्याचं दिसून आलंय. महायुतीचे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ठाकरे गटाचे सुरेश बनकर हे उमेदवार होते. इथं सुद्धा महायुतीच्या विकास कामांच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या जोरावर अब्दुल सत्तार हेच विजयाच्या जवळ आहेत असं बोललं जाते. पण लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी उघड केलेलं रावसाहेब दानवेंच्या विरोधातलं काम यंदा त्यांना भोवण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. कारण की रावसाहेब दानवेंनी पराभवानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की ज्यांनी मला पाडलं ते पुन्हा कधीही आमदार होणार नाहीत ह्याची मी काळजी घेईन.
त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत झालेले मतभेदच महायुतीच्या हातनं ही जागा गमवू सुद्धा शकतात. वैजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे रमेश बोरणारे यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे दिनेश परदेशी हे आमने-सामने होते. पण यावेळी ठाकरे गटानं आणि महाविकास आघाडीनं बंडखोरांना मनापासून शांत केले असं दिसतंय. प्रचार यंत्रणा तसंच उमेदवारांना आकर्षित करण्याकडे महाविकास आघाडी एकत्रित आली आहे. त्यामुळे इथं महायुती पराभवाच्या छायेत जाताना दिसतीये. कुठल्याच एक्झिट पोलमध्ये स्पष्टपणे न सांगितलेला मतदारसंघ म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघ. ह्यामध्ये रावसाहेब दानवेंची मुलगी महायुतीचे उमेदवार संजना जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत यांच्यामध्ये स्पष्ट लढत होतीये. तर संजना जाधव यांचे पती रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये रंगलेला सामना अपक्ष उमेदवारी अर्जांमुळे काहीसा चलबिचल झालेला पाहायला मिळाला. महायुती आणि अपक्ष उमेदवाराला झालेलं मतविभाजन पाहिलं तर महाविकास आघाडीचंच पारडं इथं काही तुलनेमध्ये जड असल्याचं दिसतं. पण ऐनवेळी झटका देण्यामध्ये रावसाहेब दानवेंचा हात कोणीच रोखू नाही शकत. त्यामुळे शेवटचा निकाल नेमका काय लागतो हे 23 तारखेलाच कळेल. तोपर्यंत तरी इथं महाविकास आघाडीचंच पारडं जड असल्याचं दिसतं. तर हा होता छत्रपती संभाजीनगरच्या 9 विधानसभा मतदारसंघातला आढावा. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये 50-50 असल्याचं सध्या तरी दिसून येतंय. अंतिम निकाल काय असणार आहे हे 23लाच कळेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा सत्य पे सत्ता.